मनोज जरांगे मराठा बांधवांच्या जीवावर आरक्षणाची लढाई जिंकले खरे, मात्र ज्यांनी आंदोलन करण्याचा, हक्क मागण्याचा अधिकार अगदी फुकटात बहाल केला त्या बाबासाहेबांना कृतज्ञ होऊन जरांगेंना आंदोलनस्थळी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ठेवण्याची जणू लाजच वाटत होती की काय? मराठा समाजाच्या या आंदोलनाला राज्यातील सर्व धर्मीयांनी दिला पाठिंबा आणि केली मदत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टपासून आझाद मैदानात उपोषण सुरू केले होते. मराठा समाज बांधवांनी मोठ्या ताकदीने जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन हजारोंच्या संख्येने मुंबईला हजेरी लावली होती. आंदोलन काळात मराठा समाजाच्या या आंदोलनाला राज्यभरातून सर्व धर्मीय बांधवांनीही पाठिंबा दिला होता. आंदोलनस्थळी मदत करतानाही ते दिसून आले. आंदोलनाची धग वाढत असताना सरकारला शेवटी आंदोलन थांबवण्यासाठी आरक्षण उपसमितीच्या माध्यमातून तोडगा काढावा लागला. त्यानुसार हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीसाठी सरकारने GR काढला. आंदोलनातील मृतांच्या वारसाला आर्थिक मदत करणार, मृतांच्या वारसांना शासकीय नोकरीत घेणार, आंदोलकांवरील केसेस मागे घेण्यात येणार, प्रलंबित जात पडताळणीच्या साठी मान्यता देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या मागण्या सरकारने मान्य केल्याने मनोज जरांगे यांनी अखेर 5व्या दिवशी उपोषण सोडून आंदोलनाची सांगता केली. आंदोलनाच्या माध्यमातून उपोषण करून आपल्या मागण्या सरकारकडून मान्य करून घेतल्याने मनोज जरांगे मराठा समाजाच्या बांधवांच्या जीवावर ही लढाई जिंकले याचा विजयोत्सव राज्यभरातून साजरा करण्यात आला. मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याने महाराष्ट्रातील मराठा समाजासह इतर धर्मीयांनाही आनंदच झाला. मनोज जरांगे मराठा आरक्षणाची ही लढाई जिंकले, पण ज्यांनी ही लढाई लढण्यासाठी आंदोलन करून आपल्या मागण्या लोकशाही मार्गाने मागण्याचा हक्क अगदी फुकटात बहाल केला त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कृतज्ञपणाचा भाव मनात ठेवूनच जरांगेंच्या आंदोलनस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती व गणपतीची मूर्ती होती. महाराष्ट्राची ओळख ही शिव शाहू फुले आंबेडकर अशी आहे. या महामानवांचे विचार राज्याला पुढे घेऊन जात आहेत. यांचे विचारच राज्यातील प्रत्येक नागरिकाला जगण्यासाठी प्रेरणा आणि लढण्यासाठी बळ देतात. राज्यात कोणतेही आंदोलन असू द्या, आंदोलन ठिकाणी या महामानवांच्या प्रतिमा अवश्य असतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा, मूर्ती शिवाय आंदोलनाची पूर्तताच होऊ शकत नाही, ही सत्यस्थिती आहे. जरांगे यांनी आंदोलनस्थळी फक्त शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवून आपण छत्रपतींचा आदर्श घेऊन पुढे चाललो आहोत हे दाखवून दिले. पण ज्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन उपोषण करण्याचा हक्क अगदी फुकटात मिळवून दिला, त्यांची प्रतिमा आंदोलनस्थळी न ठेवून कुठेतरी त्यांच्या उपकारास कृतज्ञ झालो आहोत हेही दाखवून दिले. जणू बाबासाहेबांचा फोटो आंदोलनस्थळी ठेवण्याची जरांगेंना लाजच वाटत होती की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. या महामानवांचे कार्य प्रचंड मोठे आहेत. आपण यांचे नाव घेतले नाही घेतले, फोटो ठेवले नाही ठेवले तरी त्यांचा मोठेपणा आणि कार्य तुसभरही कमी होणार नाही. पण आपण या महापुरुषांचे उपकार विसरलो आहोत याची जाणीव मात्र नक्की होणार. इंग्रजांच्या काळात आंदोलन केल्यावर इंग्रज आंदोलकांची काय हाल करायची हे जरांगेंना चांगलेच माहीत आहेत. त्यामुळेच या देशात बाबासाहेबांनी राज्यघटना तयार करताना देशातील प्रत्येक नागरिकाला आंदोलन करण्याचा अधिकाराचा हक्क मिळवून दिला आहे. आंदोलन हे फक्त अहिंसक
आणि शांततेच्या मार्गाने असावे. कोणाही नागरिकांना त्याचा त्रास होणारे नसावे. बाबासाहेबांनी दिलेल्या हक्काच्या जोरावरच आणि मराठा समाजाच्या पाठिंबाने आंदोलन केले आणि त्यात ते जिंकलेही. पण ज्यांनी हक्क दिला त्यांच्या विचाराला, प्रतिमेला आपण कृतज्ञ झालो आहोत हे मात्र महाराष्ट्राला दाखवून दिले आहेत, हे दुर्दैवी म्हणावे लागेल. आंदोलन करणाऱ्यांनी बाबासाहेबांचे अनंत कोटी उपकार कदापि विसरू नये. आंदोलनस्थळी या महापुरुषांचे फोटो ठेवून त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवून आंदोलन करावे अशी अपेक्षा. महाराष्ट्रातील 510 जातींना बाबासाहेबांनी आरक्षण दिले आहे. त्याच आरक्षणाच्या जीवावर यांनी स्वतःचा विकास करून घेतला आहे. त्यामुळे 510 जातींतील लोकांनी बाबासाहेबांचे अनंत कोटी उपकार कदापिही विसरू नये. बाबासाहेबांचे नाव घ्यायची अजिबातच लाज वाटू देऊ नये. तुम्ही आज जे आहात ना, ती केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांचीच उपकार आहे, हे पावलोपावली स्मरणात असू द्यावे. फक्त फायदा घेण्यासाठी बाबासाहेबांचे नाव घ्यायचे, ही दलिंदर नीतिमत्ता बदलली पाहिजे. महामानवांच्या उपकारास आपण कृतज्ञ झालो पाहिजेत, कृतघ्न नव्हे.